25 वर्षों के अथक संघर्ष से रबाले में विकास की गंगा बहाकर लोगों की जिंदगी में खुशहाली लाने वाले नवी मुंबई के पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में इस बार भी रबाले में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के पावन अवसर पर भव्य हल्दी कुमकुम समारोह के साथ ही महिला संकल्प मेळावा का जोरदार आयोजन किया गया, जहां प्रमुख अतिथि के रूप में मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही में मौजूद थी पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे और तमाम महिलाएं और नागरिक। इस दौरान उमड़ा हुआ जनसैलाब ने फिर एक बार सुधाकर सोनावणे अर्थ मामा के कार्यों और बस्ती परिसर में किए हुए सर्वांगीण विकास कामों की प्रचिति देता नजर आया। इस दौरान लकी ड्रॉ निकालकर कुछ महिलाओं का गणेश नाइक के हाथों पैठणी देकर विशेष सम्मान भी किया गया। इस दौरान खास बात तो यह रही कि इसमें महिला संकल्प मेळावा में शामिल होने वाली तमाम महिलाएं बच्चों को खास बुक देकर उनमें शिक्षा के महत्व से अवगत कराने का प्रयास भी किया गया। गणेश नाइक ने सुधाकर सोनावणे के कार्यों को जमकर सराहते हुए उन्हें रबाले का मसीहा बताया, जिसने बंजर को भी सुजलाम कर दिया। सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे या समाजाला वाहिलेले लोक होते। आपला या परिसरात बंगला, मोठ्या इम्पोर्टेड गाड्या, दागदागिने किंवा बँक बॅलन्स मोठं करण्याच्या अनुषंगानं सुधाकर सोनावणेची कधीच धडपड नव्हती आणि भविष्यकाळामध्ये असणार। खरं म्हणजे सुधाकर सोनावणे आणि मी आम्ही ज्याला एकत्र आलो त्याला सुधाकर सोनावणे ज्याला दलित पॅंथरचं काम करतो आणि मी शिवसेनेचं काम करतो। दलित पॅंथर आणि शिवसेनेचं म्हणजे एक प्रकारचं म्हणजे झगडाच, परंतु त्यावेळेला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे निश्चितपणे मला पण माहिती होतं, सुधाकरला माहीत होतं आणि आमचा प्रवास गोरगरिबांच्या हिताकरता चालेल म्हणून त्या अशा मतभेद असताना सुद्धा आम्ही एकत्र राहिलो। सुधाकर सोनावणे 95 सालापासून नॉनस्टॉप सुधाकर, रंजना, त्यांची कधी कन्या अशा प्रकारचे नॉनस्टॉप या सभागृहामध्ये लोक सुधाकरला तर या शहराचा महापौर होण्याचा मान मिळाला। सातत्यानं 95 ते 2000 आता 24 म्हणजे जवळजवळ माझ्यासोबत ते 25 वर्षाचा कालखंड जास्त। आता हे समजा 4 वर्ष महापालिका नाही, परंतु ती मागची 25 वर्ष सातत्यानं सभागृहात राहणं, जनसामान्यांनी निवडून देणं हे सोपं काम नाही। जे ध्येयानं वागतात त्यांच्या आयुष्यात ते दिवस येतात आणि मी आणि सुधाकर आम्ही एकाच विचारसरणीचे असल्या कारणानं लोकांचं प्रेम हे अबाधित आहे। सुधाकर सोनावणे ठरवलं असं तर तो कॉलनीमध्ये चांगल्या फ्लॅटमध्ये 4-5 हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये राहू शकला असता। इम्पोर्टेड गाड्यात सुधाकरच्या घरासमोर 2-4 दिसले असते, ब्रेसलेट ते पण सुधाकरच्या हातात दिसले असते, चैनी बिनी 2 बटणं सुधाकरने खोलली पण असती, पण सुधाकरची मनोवृत्ती ती नसल्या कारणानं दागिने, पैसा, गाड्या, घोड्या, बंगला, माड्या या गोष्टीच्या मोहात न पडता जनसामान्याशी नाळ बांधलेली आहे आणि ती नाळ कायमची राहील। सुधाकर सारख्या जनसामान्याकरता लढणाऱ्या माणसाच्या बरोबर ताकदीने उभा राहीन हा विश्वास व्यक्त। वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने अपने प्रति लोगों के प्रेम को देख भाव विभोर होते नजर आए। खरं तर हा सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही गेल्या 15-16 वर्षापूर्वी सुरू केलेला कार्यक्रम, कारण आम्ही तारीख बदलत नाही। राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारखेचा घोळ संपवला आणि शासकीय तारीख ज्यावेळेस जाहीर केली त्या दिवसापासून आम्ही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचा सन्मान करणारे, परस्त्रीला मातेसमान समजणारे आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशीच हळदी कुंकू आणि महिला मेळावा असावा अशा प्रकारची कल्पना आमच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या महिला मंडळांची होती आणि त्यांचं आपण म्हणणं ऐकून हा कार्यक्रम सुरू केला आहे। लोक या ठिकाणी दिलखुलासपणे त्याचा आनंद घेत आहेत, एकमेकांना भेटत आहेत, वर्षभराच्या गाठीभेटी होत आहेत आणि विकास जो आहे, विकास कुठल्या दिशेला चाललेला आहे त्याच्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले आणि काय काय प्रयत्न करायला पाहिजे। प्रयत्न फक्त एकट्या नगरसेवकांनी, आमदारांनी, खासदारांनी करून चालणार नाही, तर सगळ्या लोकांनी ते प्रयत्न करायला पाहिजेत, तरच आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि हा सर्वांगीण विकास तुम्हाला प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये पाहायला भेटलेला आहे। याचं कारण उभे असलेली ही जी जनता आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की दादा माझा
कुठल्याही सातबाऱ्यावर नाव नाही, परंतु या ठिकाणच्या जनतेच्या सातबाऱ्यावर मात्र माझं नाव आहे आणि हे या ठिकाणी प्रूव्ह होत आहे। लोकशाहीमध्ये लोकांना दिलेला अधिकार आणि तो लोकांना दिलेला अधिकार योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्यांनी वापरला, म्हणून त्यांनी त्यांचा विकास करून घेतला। मी हे म्हणत नाही की हा विकास मी केलाय, हा विकास या प्रभागातल्या लोकांनी करून घेतलेला आहे, कारण त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली आणि योग्य फॉलोअप ठेवला, म्हणून हा विकास झालेला आहे आणि हा सगळा विकास मी त्यांना समर्पित करतो। रहिवासी हा परिवर्तनशील असतो, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी परिवर्तन नाही तो निसर्गही नाही आणि माणूसही नाही। माणसामध्ये फक्त शारीरिकदृष्ट्या वाढ होणं त्याला परिवर्तन म्हणत नाहीये, तर परिवर्तनामध्ये आपण या ठिकाणी जे पाहतोय लोकांमध्ये शिक्षणाचा जागर झालेला आहे, आरोग्याचा जागर झालेला आहे, पर्यावरणाचा जागर झालेला आहे आणि पर्यावरणाच्या जागरातनं मॅनमेड फॉरेस्ट निर्माण झालेलं आहे, आरोग्य केंद्र निर्माण झालेले, शैक्षणिक केंद्र निर्माण झाले। हा विकास हा परिवर्तनवादी विकास आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमची टॅगलाईन आहे, हो हे शक्य आहे परिवर्तन। शिक्षणातून समृद्धीकडे माणूस समृद्ध होताना दिसतोय आणि त्याला नवी मुंबई सोडण्याची गरज भासणार नाही, हे मी या ठिकाणी याच्या माध्यमातून सांगू इच्छितो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।